नवी मुंबई पोलिसांनी पंजाब राज्यातून महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत 3 जणांना अटक केली। या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांसह शस्त्रास्त्र आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले। तपासादरम्यान समोर आले आहे की आरोपी पंजाबमधून ट्रक आणि रेल्वे मार्गे हेरोईन सारखे अंमली पदार्थ महाराष्ट्रात आणून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरात पुरवठा करत होते। त्यानुसार पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC, निगोजे गाव आणि पिंपरी चिंचवड परिसरातील पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत बलजीत सिंग, सविरदन सिंग उर्फ मोनू, गुरुप्रताप सिंग, शरणजीत सिंग उर्फ गोपी, ट्रक चालक आणि करमजीत सिंग, नरिंदर सिंग या तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून सुमारे 41,30,000 रुपयांचे 28.6 ग्रॅम हेरोईन, ऑस्ट्रियन बनावटीचे एक ग्लॉक पिस्तूल, सुमारे 8 लाख रुपये, 2 मॅगझिन, 4 जिवंत कारतुसे, ट्रेलर वाहन आणि 4 मोबाईल फोन असा एकूण सुमारे 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला असून आरोपींना न्यायालयाने 18 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता। तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत। आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतो आहे। हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानाअंतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येत आहे त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते। त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झाले की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतो आहे असा आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडलं आहे, एक पिस्तूल सापडलं आहे ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले आणि ह्या कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी। त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे, ते 18 पर्यंत आहे। आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत। अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत पूर्ण होत आहे।